पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलोहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृक्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आत्तापर्यंत आपण 21 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे। 22व्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत। उपेक्ष नाम रूपे द्वे सचिदानंद तत्परः, समाधिम सर्वदा कुर्याद हृदये वाथवा बही। असा हा 22व्या क्रमांकाचा श्लोक आहे। पहिल्या चरणामध्ये नाम आणि रूप या दोघांची उपेक्षा करायला सांगितलेली आहे आणि पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये सच्चिदानंद तत्परः असा मार्ग सांगितलेला आहे। नाम आणि रूप म्हणजे संपूर्ण जगत आहे। जग हे नाम रूपाच्या पलीकडे काहीही नाही। म्हणजे जर आपल्याला नाम आणि रूप या दोघांची उपेक्षा करायची ठरली तर पूर्ण जगाची उपेक्षा होणार, यात काही नवल नाही। मग तो मृत्यूलोक असो का स्वर्गलोक असो का नरकलोक असो, कुठलाही जरी लोक असला तरी सुद्धा त्या सर्वांचीच उपेक्षा होणं अपेक्षित आहे। परंतु स्वर्ग नरक यांची उपेक्षा करणं सोपं आहे, सर्व जगाची उपेक्षा करणं सोपं आहे जेव्हा आपण जगाकडे पाहतो तेव्हा। पण खरं तर हे जग जे आहे या जगाची उपेक्षा हा नंतरचा प्रश्न आहे। पहिल्यांदा आपण ज्यांना चिकटलेलो आहोत त्यांची उपेक्षा होणं अपेक्षित आहे। आपण ज्या पदार्थांना चिकटलो, ज्या पदार्थांमध्ये आपण गुंतून आहोत, अशा नामरूपात्मक पदार्थांची उपेक्षा होणं अपेक्षित। जेव्हा आपण आपल्याला चिकटलेल्या नामरूपात्मक पदार्थांची उपेक्षा करू तेव्हा स्थूल शरीरापर्यंत येऊ शकतो। तिथपर्यंत खरं तर आपण स्थूल शरीरापर्यंत येत नाही। एखाद्या वेळेस असं होतं की आपल्याला संसारामध्ये अनेक अडचणी येतात आणि या अडचणीच्या काळामध्ये आपल्याला कोणीच मदत करत नाही, कोणी आपल्याशी कुठल्याही प्रकारचा व्यवहार करत नाही किंवा कोणी आपल्याला जवळ करत। मग अशा वेळेस आपल्याला असं वाटतं की आता आपण फक्त एकटंच राहावं, म्हणजे कोणाशीच आपल्याला काही घेणं देणं नाही। एखाद्याला वाटतं आपण कुठंतरी दूर वनात जाऊन बसावं, कुठंतरी टेकडावर जाऊन बसावं किंवा दरवाजा बंद करून बसावं असं वाटतं। कधी वाटतं? असा प्रसंग येतो की आपल्याला कोणाशी घेणं देणं नाही, आपण फक्त आपले आपण, बस एवढंच। अशी वेळ येऊ शकते, येते, काही क्षण का होईना अशी वेळ येते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये। तर जेव्हा केव्हा ही अशी वेळ येते तेव्हा आपल्याला आपल्या व्यतिरिक्त सगळ्या जगाचं वैराग्य आलेलं असतं, कोणाशी आपल्याला घेणं देणं राहिलेलं नसतं। अशी वेळ येते पण टिकत नाही ती जास्त काळ। कोणीतरी सावरतच आपल्याला किंवा आपणच आपल्याला सावरून घेतो आणि मग पुन्हा जैसे थे पुन्हा हा संसार सुरूच राहतो। जेव्हा केव्हा असं होईल की आपल्याला लक्षात येईल की आपल्याला आपल्याशिवाय कोणीच नाही, आपणच आहोत फक्त। शक्यतो जेव्हा मृत्यू येतो, मृत्यूची वेळ जी असते तेव्हा काही लोकांना लक्षात येऊ शकतं की कोणी आपल्यासोबत येणार नाही, काही आपल्यासोबत येणार नाही, कोणी नाही आणि काहीही नाही। हे आपल्याला मृत्यूच्या वेळेला कदाचित लक्षात येऊ शकतं। सगळ्यांनाच येईल असं नाही, पण जेव्हा मृत्यू येईल, जेव्हा मृत्यू येतो तेव्हा कदाचित लक्षात येऊ शकतं की आपल्याला एकट्याला जाणे आहे आणि
इतकं एकट्याला जाणे आहे की हे शरीर सुद्धा आपण घेऊन जाऊ शकत नाही. सगळ्यात जवळचं आपल्याला जे वाटतं ते म्हणजे शरीर. ज्या शरीराच्या भरोश्यावर, ज्या शरीराच्या आधारावर आपल्याला आपलं अस्तित्व वाटतंय, ज्याच्यामुळे मी आहे असं आपल्याला वाटतं, जे माझ्यामुळे आहे असं आपल्याला वाटत नाही, आपल्याला ज्याच्यामुळे मी आहे असं वाटतो ते शरीर. त्या शरीराला आपण घेऊन जाऊ शकत नाही. म्हणजे हे नामरूपात्मक जे शरीर आहे याच्यामुळे माझी ओळख झाली, लोक मला ओळखू लागले. आणि खरं तर काय आहे, माझी ओळख म्हणजे हे नाही आहे, याच्यामुळे मी नाही, माझ्यामुळे हा आहे. याला मी ओळख निर्माण करून दिली आहे, पण लोक मला ओळखत नाही, याला ओळखत. आणि त्याचा प्रभाव इतका प्रचंड आहे की आपल्यालाही तसंच वाटतंय की आपण म्हणजे हे आहोत, आणि हे नाही म्हणजे आपण नसणार असं वाटायला लागलंय. हे गेलं म्हणजे आपण मेलो, आपण संपलं आपलं असं वाटायला लागलंय. म्हणजे हे शरीर, स्थूल नामरूपात्मक शरीर म्हणजेच आपलं अस्तित्व आहे असं वाटतंय. ही चूक आहे असं अनेक साधू संतांनी सांगून ठेवलंय, शास्त्रामध्ये लिहून ठेवलंय. अनेक महात्म्यांचा हा अनुभव आहे. असं असताना सुद्धा या मार्गावर चालणाऱ्यांची संख्या कमी आहे. हे समजून घेणाऱ्यांची आणि हे आचरणात आणणाऱ्यांची संख्या कमी आहे. काही समजूनच घेत नाहीत, यांना समजून घ्यायची घेणं देणं पण नाही. काही समजून घेतात पण आचरणात आणत नाहीत. म्हणजे समजून घेत नाही, जे आचरणात आणत नाही, ज्यांना समजून घ्यायचंच नाहीये, त्या लोकांमध्ये आपण राहिल्यानंतर त्यांचाच आपल्याला जर संबंध राहिला, त्यांच्याच संगतीत आपण जगलो, तर या विचारांपर्यंत आपण जाऊही शकत नाही. ते विचार अंमलात आणणं हा फार नंतरचा भाग आहे. याच्यामुळे माझं अस्तित्व नाही, हे म्हणजे मी आहे, ही घोडचूक अनंत जन्म करत आलोय आपण. एक जन्माचा हा खेळ नव्हे, अनंत जन्म आपण या स्थूल शरीराला, नामरूपात्मक असलेल्या स्थूल शरीराला मी म्हणत आलोय. माझं पण नाही, मी म्हणत आलोय. अहम इतका प्रचंड आहे, इतका भयंकर आहे तो. मम तर वाटतच नाही, अहम वाटतं. काय मम वाटलं तर एक बरं आहे, संसर्ग अध्यास तो. पण अहम म्हणजे तादात्म्य अध्यास आहे. अहम वाटणं ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे, आणि असं करत आलोय. पण याला कारण काय मग? ममत्व सोडलं तर अहम पर्यंत येईल. कारण आपल्यासाठी मम काय आहे, याला चिकटलेले मम वाटतात मम नाही येत. ते काहीतरी कारणाने, कर्मधर्म संयोगाने व्यवहार मात्र आहेत. ते काय फक्त व्यवहार मात्र आहे, फक्त व्यवहार मात्र आहे. आपल्या अनंत जन्मांच्या कर्मामुळे जे आपले संस्कार बनले, त्या संस्काराला फल देण्यासाठी, त्या संस्कारांना फलीभूत करण्यासाठी हे सगळे आहेत. बायको असो, नवरा असो, आई असो, बाप असो, नातेवाईक असो, शेजारचा असो, पंतप्रधान असो. आपल्याच वेळेस हा पंतप्रधान का आला, आपल्याच वेळेस हा सरपंच का आला, आपल्याच वेळेस रस्त्यातून चालताना ही गाडीच का आली आणि आपल्याच का धडकली. हे सगळं कशासाठी आहे? हे सगळे त्यांच्यामुळे नाही, आपल्या संस्कारानुरूप आपल्या कर्मांना फल देणाऱ्यासाठी त्यांची व्यवस्था आहे. म्हणजे फक्त व्यवहार मात्र आहेत ते. आणि ज्या क्षणाला तो संस्कार संपला, त्या क्षणाला तो विषय संपला. जगातला कुठलाही विषय असो, मग ती बायको असो, नवरा असो, ज्या क्षणाला आपला संस्कार, ते फल द्यायला कारणीभूत असणारे कर्म संपले की तो विषय संपला. एवढाच विषय. पण आपण त्यामध्ये इतके गुंतलेलो आहोत की आपल्याला हे सगळं खरं वाटतंय. आपण त्याला नाम मात्र, व्यवहार मात्र मानू शकत नाहीये. आपण त्याला सत्य समजतोय, खरं समजून बसलोय त्याला. आणि त्या खरं समजल्याचा परिणाम जो काही होणार आहे तो होणार. परक्या वस्तूला आपलं म्हटल्यानंतर त्याचा जो काही परिणाम होणार आहे तो होणार. तसं हे सगळं जे आहे, या सगळ्याला आपण आपलं समजतो.
याचा परिणाम जो व्हायचा तो होईल. त्याला मग जगात कोणी अडवू शकत नाही, कारण तो सृष्टीचा नियम झाला. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा या मम पासून बाजूला गेलं पाहिजे. या मम पासून काय झालं पाहिजे? बाजूला गेलं पाहिजे. मी काही नवीन शिकवत नाही, त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही. साधू संतांनी या पलीकडे खरं काही वेगळं सांगितलेलं नाही, हेच सांगितलेलं आहे. अहंता आणि ममता या दोनचा निकाल लावणं हाच बोध खरा आहे. त्याशिवाय भगवत भजन, भगवत प्राप्ती होऊ शकत नाही. पण ज्यांना शक्य नाही त्यांना अनेक प्रकारचे साधनं सांगितलेली आहेत. मग आपल्याला जर शक्य होत असेल तर आपण वेगवेगळ्या साधनांचा अवलंब करावा. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. स्थूल शरीर, या स्थूल शरीरापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. जगातले सगळे पदार्थ हे आपल्याला फक्त आपल्या पूर्वकर्मानुसार व्यवहार मात्र आहेत. पूर्वकर्मानुसार फक्त जिथपर्यंत संस्कार आहे तिथपर्यंतच आहे, त्याच्या पुढे ते नाहीत. आणि असल्यानंतर तुम्ही नाही म्हणू शकत नाही, नसल्यानंतर तुम्ही असायला पाहिजे म्हणू शकत. हे जर एकदा लक्षात घेतलं की मग कोणाच्या येण्याने आणि कोणाच्या जाण्याने काहीही सुखदुःख होत नाही, स्थिर आणि शांत होत. पण ही जी सुखदुःख आहेत ही व्यावहारिक सुखदुःख आहेत. काहींना या सुखदुःखामध्ये बरं वाटतं. ज्यांना या सुखदुःखाची गोडी आहे त्यांना भगवत सुखाशी घेणं देणं नाही, त्यामुळे भगवत सुखाचा त्यांना अधिकार नाही. म्हणून त्यांना या सुखदुःखामध्येच राहणं योग्य आहे. भगवत सुख हे या नामरूपात्मक पदार्थांच्या सुखदुःखामुळे खरं तर लोपलं गेलेलं आहे. भगवत सुख हे आपल्यापासून दूर आहे. भगवत सुखापासून आपण वंचित आहोत. त्याचं कारण म्हणजे या नामरूपात्मक पदार्थांमुळे आपल्याला जे सुखदुःख मिळतं त्या सुखदुःखामध्ये आपण रममाण आहे म्हणून आहे. म्हणून पहिल्यांदा या नामरूपात्मक सर्व जगाचा आपल्याला निग्रह करावा लागेल, त्यांची आपल्याला उपेक्षा करावी लागेल, तरच आपल्याला भगवत सुखापर्यंत पोहोचता येईल. म्हणजे सच्चिदानंद तत्पर व्हायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा या नामरूपात्मक जगाची उपेक्षा करायला पाहिजे. उपेक्षा करणं म्हणजेच हे सगळं समजून घेणे आहे. उपेक्षा केव्हा होऊ शकते? सत्य जाणलं की उपेक्षा होईल. खरं काय हे जाणलं की उपेक्षा होईल. आपोमत उपेक्षा करा म्हटले की उपेक्षा होणार नाहीये. खरं काय हे समजून घेतलं तर उपेक्षा होणार आहे. या शरीराची खरी काय दशा आहे हे समजून घेतलं की या शरीराची उपेक्षा करावी नाही लागणार, ती होणारच आहे आपोमत. पण हे शरीर काय आहे हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. पण जेव्हा शरीर म्हणजे काय हे समजून घेतलं जाईल, पूर्णतः कळलं हे शरीर म्हणजे काय, याचा अर्थ असा होणार नाही की तुम्हाला डोळ्याने पाहणं बंद होऊन जाईल. शरीर काय आहे हे कळल्यानंतर शरीराचे जे धर्म आहेत ते बंद पडू शकत नाहीत. जागा झाल्यानंतर डोळे उघडे असेल तर डोळ्याने दिसणारच आहे. डोळे बंद केले तरी अंधार दिसणारच आहे. म्हणून डोळ्याचं पाहणं हा धर्म बंद होऊ शकत नाही. जरी शरीर म्हणजे काय हे कळलं तरी सुद्धा त्याचे धर्म बंद होत नसतात, ते होणार नाही. शरीर काय हे कळलं तरी सुद्धा. आणि ज्या वेळेस शरीर सुटलं जाईल, जेव्हा शरीर सुटेल तेव्हा ह्या शरीराला पहा म्हटलं तरी पाहता येणार नाही. कारण त्यावेळेस ह्या शरीराच्या आतमध्ये असलेले जे काही तंत्र आहे ते बाहेर पडलेलं असेल. असो, स्थूल शरीर हे म्हणजेच मी, असा जो काही आपला भ्रम आहे तो भ्रम आपण अशा लोकांच्या संगतीत राहून कमी कमी करावा की ज्या लोकांना हे शरीर म्हणजे भ्रम आहे हे पक्क माहिती, किंवा आपण स्वतःच या शरीराचा जो अहमचा बोध आहे तो कमी कमी करत जावा. त्यासाठी मम कमी करत जावं. मम कमी केलं की याचा अहम वर येतो, याचा अहम कमी करत गेलं की मम संपत जात. असा दोघांचा परस्पर संबंध आहे. पण हा इथे थांबत नाही, हा खेळ इथे थांबत नाही. एखाद्याने इथपर्यंत जरी मजल मारली तरी त्याच्या पुढे काय, सूक्ष्म शरीर आहे. सूक्ष्म शरीरामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर असंख्य प्रकारचे जे उत्पात आहेत त्यांना आपण मी समजतो, माझेच समजतो. आणि आपलं आयुष्य नव्हे अनंत जन्म आपण एखादा विचार घेऊन घालवलेले आहेत. काय करून? एखादा विचार म्हणजे आपल्या मनामध्ये, आपल्या चित्तामध्ये एखादा विचार धरून आपण अनंत जन्म घालवलेले आहेत. मी प्रेमळ असावं. कसं असावं? प्रेमळ.
म्हणजे मी प्रेमळ असावा असं एकदा का त्या मनातलं तो प्रेमळ भाव एखाद्या अहमने धरला, म्हणजे आपण धरला, की तसं होण्यासाठी जे काही करावं लागेल त्यासाठी तो अख्खं आयुष्य घालवेल. एखाद्याने ठरवलं असं की आपल्याला काय व्हायचंय, दयाळू मनुष्य व्हायचंय किंवा प्रेमळ मनुष्य व्हायचं, असं ठरवलं की त्या दयाळूपणाच्या सिद्धीसाठी तो किती वेळ घालवणार आहे, अख्खं आयुष्य घालवेल. कशासाठी, दयाळूपणा. आता चांगलं वाईट हा विषय नाहीये, पण दयाळूपणा हे काय, कोणाचं लक्षण आहे, सूक्ष्म देहाचा गुण आहे. तो सूक्ष्म देहामध्ये निर्माण होणारा तो एक उत्पात आहे. कारण हा दयाळूपणा सुषुप्ती अवस्थेत नसतो, का असतो, म्हणून तो सूक्ष्म देहाचाच काय धर्म आहे, तो कारण देहाचा धर्म नाही. म्हणजे तो जीवाचा खरा धर्म नाहीये. जीव हा दयाळू किंवा रागीट असू शकत. तो कोण आहे, सूक्ष्मदेह. मग सूक्ष्मदेह जो असा काहीतरी आहे, त्या सूक्ष्मदेहाच्या असं काहीतरीला हा इतका चिटकून बसतो की ह्याला वाटतं की कोण आहे, मीच दयाळू आहे, किंवा मला दयाळू व्हायचंय, किंवा मी असा नसावा असं वाटलं की मग त्यासाठी त्याला त्याप्रमाणे काम करत राहावं लागेल. तर हा जो सूक्ष्म देहाचा भाग आहे, सूक्ष्म शरीर, हे काय, हे सुद्धा नामरूपात्मक आहे. तर हे नामरूपात्मक सूक्ष्म शरीर, या सूक्ष्म शरीराची उपेक्षा करणं गरजेचं आहे. याच्यातल्या कशाला सोडता येत नाही. पूर्ण सूक्ष्म शरीर हे नामरूपात्मक आहे, त्याला सोडावंच लागेल. या सूक्ष्म शरीराच्या नामरूपाचा नीट अभ्यास करायला पाहिजे. सूक्ष्म शरीर जे आहे हे अपंचीकृत पंचमहाभूताचं बनलेलं आहे. 5 महाभूतांचं जेव्हा पंचीकरण झालेलं नाही, तेव्हा जी महाभूत आहेत, या महाभूतांपासून हे संपूर्ण शरीर बनलेलं आहे. त्यांना स्वतःचं एक रूप आहे. त्यांचं स्वतःचं रूप दुसऱ्यासारखं नाहीये. प्रत्येकाचं काय, स्वतःचं एक रूप आहे. पण त्यांचं जे रूप आहे त्या त्यांच्या स्वतःच्या रूपाला दुसऱ्या रूपासारखं आपण समजू नये. कारण की आपण जर स्थूल रूप पाहतो तर ते स्थूल रूप आणि हे सूक्ष्म रूप यांची जर तुलना करत बसलो तो आपल्याला हाताला काहीच लागणार नाही. प्रत्येकाचं रूप भिन्न आहे, त्यामुळे सूक्ष्म देहाचं रूप सुद्धा भिन्न आहे. सूक्ष्म देहातल्या प्रत्येक अवयवाचं रूप भिन्न आहे. ते रूप व्यापक असल्यामुळे लक्षात येऊ शकत नाही. पण आपण त्यांच्या संगतीत राहतो म्हणून आपल्याला त्यांची ओळख आहे. कशी ओळख आहे, आपल्या सभोवताली आपल्या सोबत राहणाऱ्या लोकांची आपल्याला ओळख असते. कशी ओळख असते, जेवढी गरजेची असते तेवढी असते, किंवा जेवढी असायला पाहिजे तेवढी असते. आपल्यासोबत राहणारा आपला मुलगा, मुलगी, आई, बाप, नवरा, बायको यांची आपल्याला काय असते, ओळख असते. पण किती असते, किती ओळख असते, 100% असते. यापैकी कोणाची तरी ओळख 100% असते काय, नसते. आणि त्याच्यातल्या काही गोष्टी अशा असतात की ते कधीच कोणाला कळत नाहीत. मग आपण जवळजवळ 20, 25, 30 वर्ष 40 वर्ष राहिल्यानंतर आपल्याला कळतं, अरे हे असं निघालं. मग बाप म्हणतो पोरगा असं निघालं. म्हणजे आतमध्ये एवढा वर्ष, 20 वर्ष, 22 वर्ष, 25 वर्ष त्या पोराला, 30 वर्ष त्या पोराला सांभाळलं, तिथपर्यंत बापाला ते लक्षात आलेलं नाही. आणि मग त्याला नंतर लक्षात येतं, काय पोरगा म्हणजे तो जीव, तो असा निघाला, असं. मग तो असा कळला त्याला नंतर. मग तसा नव्हता का, तो होता म्हणूनच कळला ना, नाही का. म्हणजे दयाळू असेल, प्रेमळ असेल, वाईट असेल, काही असेल, चांगला वाईट काही असेल, पण ते जे काय आहे ते आपल्याला नंतर कळतं. म्हणजे कुठलीही गोष्ट ज्यांच्या संगतीत आपण राहतो ती पूर्णतः आपल्याला कळतेच, त्याचं स्वरूप आपल्याला पूर्ण कळतं, तसं काही गरजेचं नाही. किती प्रमाणात कळेल सांगता येत नाही. त्याचप्रमाणे सूक्ष्मदेह जो आहे, या सूक्ष्मदेहाचं सुद्धा सगळंच्या सगळं रूप आपल्याला कळेलच असं म्हणता येत नाही. परंतु सूक्ष्मदेहाचं रूप, नाम हे जे आहे हे आपल्याला त्याच्या संगतीत आपण राहत असल्यामुळे माहित आहे. आपल्याला माहित आहे, आपल्याला मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे, हे सगळं आपल्याला माहिती आहे. त्यातले बरेचसे जे काही धर्म त्यांचे आहेत हे माहित आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे आपल्याला माहित आहेत, आपल्या सोबत आहेत. ते आपण त्यांच्या सोबत आहोत म्हणून ते आपल्याला माहित आहेत. पण या सगळ्यांची उपेक्षा करणं अपेक्षित आहे. उपेक्षा म्हणजे त्याच्याशी आपल्याला कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाहीये. असले काय नसले काय, उपेक्षा म्हणजे काय, असले काय नसले काय, याला उपेक्षा असं म्हणतात. या 2 शरीरांना आणि त्या 2 शरीरांना चिकटलेल्यांना आपण कुठल्या वर्गात ठेवलं पाहिजे,
उपेक्षा. हे दोन शरीर आणि यांचे धर्म, हे दोन शरीर आणि यांना चिकटलेले कोणी पण, यांना आपण उपेक्षेमध्ये ठेवलं पाहिजे, उपेक्षा करायला पाहिजे. यांची जर उपेक्षा करू शकलो तरच आपण कारणदेहावर जाऊ शकतो. कारणदेह जो आहे हा आपल्या शरीरामध्ये अत्यंत सूक्ष्म असा देह आहे. त्याला आपण हृदय असं म्हणतो. आपलंच हृदय आपल्याला तरी कळावं, दुसऱ्याला नाही कळलं तरी आपण दुसऱ्याचं हृदय कळून घेण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला दुसऱ्याचं हृदय कळून घेण्याची गरज नाही आहे, आपल्याला स्वतःचं हृदय कळून घेण्याची गरज आहे. आपलं हृदय म्हणजे काय, पण आपलं हृदय आपल्याला कळू शकत नाही कारण आपण गुंतलेलो वेगळ्या ठिकाणी आहे म्हणून. तर जसजसं आपण स्थूल सूक्ष्म देह यापासून आत जाऊ, कारण उपेक्षा झाल्याशिवाय आत जाणार नाही. पदार्थ उपेक्षित झाल्याशिवाय आपल्याला दुसऱ्या पदार्थाकडे जाता येत नाही. ज्या पदार्थात आपण रममाण असतो त्या पदार्थामध्ये आपण उपेक्षा ठेवू शकत नाही, आणि ज्या पदार्थात आपण उपेक्षा ठेवतो त्या पदार्थामध्ये पुन्हा आपण रममाण होऊ शकत नाही. एखाद्या पदार्थाची आपण उपेक्षा केली की आपण त्याच्यात रममाण होत नाही. तो असला काय नसला काय, असतो का नसतो, त्याचं अस्तित्व राहतं पण आपल्यासाठी तो नसतो. म्हणजे असून तो पदार्थ असून नसतो. तर जेव्हा स्थूल प्रपंच सूक्ष्म प्रपंच असून नसेल त्याला शास्त्रामध्ये बाध असं म्हणतात. जेव्हा स्थूल आणि सूक्ष्म प्रपंच असून नसतो, असून नसावा. प्रपंच कसा पाहिजे, प्रपंच असून नसावा. कुठला प्रपंच, स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही प्रपंच असून नसावेत. ते आहेतच पण आपल्यासाठी नसावेत. त्यांचं अस्तित्व आपल्यावर अवलंबूनच नाहीये. वाटतं आपल्याला आपल्यावर अवलंबून आहे पण पण तसं नाहीये. मग असावे का नसावेत, स्थूल आणि सूक्ष्म प्रपंच हे असावेत का नसावेत, असो का नसो. असणं नसणं आपल्यावर नाहीच ना. आपल्याला वाटतंय असणं नसणं आपल्यावर आहे. तुमच्या जगातल्या कुठल्या कुठल्या पदार्थाचं असणं किंवा नसणं हे आपल्यावर आहे. कशाचं आहे आपल्यावर असणं आणि नसणं. आपण धावपळ करतो ठीक आहे, पण जगातला कुठला पदार्थ असा आहे की ज्याचं असणं आणि नसणं आपल्या हातात आहे. कुठला पदार्थ असा, एक तरी पदार्थ आहे स्थूल आणि सूक्ष्म पदार्थ, असं एकही पदार्थ नाही. पण असं वाटतंय आपल्याला, आणि जितक्या काळ तो आपल्या हातात असतो तिथपर्यंत आपल्याला आनंद आहे, तिथपर्यंत आपल्याला मजा वाटते, फार बरं वाटतं. ज्या दिवशी तो आपल्या हातातून सटकेल, निसटेल तो, किंवा दुःख होतं. मग असतो तेव्हा आपल्याला त्याचं असणं आपल्यामुळे असं वाटतंय, आणि निसटला की आपलं काहीतरी चुकलं असेल, आपलं काहीतरी हुकलं असेल म्हणून निसटला असं वाटतंय. पण मुळात त्याचं असणं नसणं आपल्या हातातच नाहीये, कशाचंच नाही. या जगामध्ये कशाचंच असणं नसणं आपल्या हातात नाही. आणि मग असणं आणि नसणं हे आपल्या हातात जर नाहीये तर असला काय नसला काय याची आपण चिंता का करावी, याच्यामध्ये आपण रममाण का व्हावं, हीच त्या पदार्थांची काय उपेक्षा आहे. महाराज सुद्धा असले काय नसले काय, महाराज असले काय नसले काय, काय फरक पडतो का सांगा मला. कुठला फरक पडतो. ज्ञानेश्वर महाराज आले आणि गेले, काय फरक पडलाय, काय फरक पडतो, काही फरक पडत नाही. नामरूपात्मक जगातलं जे सगळं काही आहे कोणाच्या असण्या नसण्याने काही फरक पडत नाही. नाही असं कसं, असं आपलं वाटतं. सुरुवातीला एकदम हे पचत नाही, म्हणून कमीत कमी शास्त्र सद्गुरू अवतार महापुरुष यांच्या असण्याला किंमत द्यावी सुरुवातीला. बाकी त्याच्या पलीकडे मात्र कशाला देऊ नये. त्यांच्या असण्याला किंमत, शास्त्र सद्गुरू अवतार महापुरुष यांच्या असण्याला किंमत द्यावी. का द्यावी, कारण आपण कशालाही किंमत देत सुटलोय म्हणून, ते निघावं म्हणून द्यावी लागते. नाहीतर यांच्या असण्या नसण्याला पण काही किंमत नाही. कारण ज्याचं असणं नसणं दिसतं ते तत्व नाहीये, तो देव नाहीये, तो भगवंत नाहीये. जो असण्यात आणि नसण्यात येतो तो देव नाही. सच्चिदानंद रूप असलेल्या भगवंता नाहीये. जो असतो आणि नसतो असं वाटतं, म्हणजे जे ज्ञानेश्वर महाराज आहे आणि नाही असं वाटलं ते ज्ञानेश्वर महाराज म्हणजे तुम्ही ज्या ज्ञानेश्वर महाराजांना भजू इच्छिता ते नव्हेत. पण पहिल्यांदा आपण नको त्या असण्यामध्ये नको त्या नसण्यामध्ये आहोत, म्हणून
अवतार महापुरुष, साधू संत, सद्गुरू, शास्त्र यांच्या असण्याला किंमत द्यावी. नाही तर खरं तर हे पण पुढे जाऊन उपेक्षितच होणार आहे, उपेक्षेमध्ये जाणार आहे. पण एवढं धारिष्ट्य लगेच करू नये. कारण एखादा अभ्यास केल्यामुळे होतं काय की घरादाराची, बायको पोरांची उपेक्षा करत नाही, पण बाकी सगळ्याची उपेक्षा करून टाकतो. त्याच्या हाताला काही लागणार नाही फल, तसं चालत नाही ते. म्हणजे मुळात ज्यांच्यामुळे गुंतलेला आहे त्याची उपेक्षा न करता अख्ख्या जगाची उपेक्षा केली, हाताला काहीच फल लागणार नाही. मी बराक ओबामाची उपेक्षा करतो, तुला विचारतोयच कोण बराक ओबामाच्या घरात? आपण बराक ओबामाची उपेक्षा केली, मला स्वर्ग नको, तुला स्वर्गात बोलवलंच कोणी? असं होतं ना. मुळात स्वर्ग तुला मिळणारच नाही, तू काय स्वर्गाची उपेक्षा करणार आहेस? तुझी कर्मच असली आहेत की तू नरकालाच जाशील. आणि हा म्हणतो काय, मला स्वर्ग नको, मी स्वर्गाची उपेक्षा करतो. अशातला प्रकार आहे तो. त्यामुळे उपेक्षा जी आहे, ही उपेक्षा म्हणजे काय तर असल्याने नसल्याने फरक पडणार नाही आपल्याला. असो काय नसो काय, काही होत. आपल्याला काळजी आहे, उद्या जर आपल्याकडे पैसे नसले तर चिंता आहे ना, का नाही आहे? पैसे म्हणजे नामरूपात्मक काहीतरी आहे प्रकार. पैसे म्हणजे नामरूपात्मक काहीतरी प्रकार. इतकं त्याने आपल्याला गुंतून ठेवलंय, चिंता आहे. पैसे नसले तर काय होणार, काय आपलं काय होईल आपलं? मग एखाद्याने हा विचार सुरू जरी केला तर मग लोक, अरे पण आजारपण आलं तर करणार काय? अडचणी किती आहेत, त्याच्या पाठीमागे अनेक विचार आहेत. आणि त्या विचारांचं एक काय जाळं आहे, त्या जाळ्यामध्ये आपण अडकत 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 जातोय. करणार काय पैसे नसले? पैसे तर हा फार मोठा एक नामरूपात्मक काहीतरी भाग आहे. त्याच्यात तर किती लोक अडकलेत, मी जवळजवळ सगळेच अडकलेत. असले काय नसले काय, अशी वृत्ती होणं फार अवघड आहे. पण व्हायला लागेल ते कधी ना कधी. बायको असली काय नसली काय, नवरा असला काय नसला काय, मुलं बाळा असली काय नसली काय, नातेवाईक असले काय नसले काय, पैसा असला काय नसला काय, ही वृत्ती व्हायला लागेल काहीतरी. हीच उपेक्षा आहे. उपेक्षा कशी करणार, ही अशीच उपेक्षा करावी लागणार आहे, दुसरा काहीच पर्याय नाही त्याला. आणि असलं तर शोधा तुम्ही, असली काय नसली काय. कारण असणं आणि नसणं, एखादा मग राग येतो ना. मी तुम्हाला जर म्हटलं तुम्ही असले काय नसले का, मला काय फरक पडतो असं जर म्हटलं तर तुम्हाला राग येईल की नाही? पण सत्य काय आहे, तुमचं असणं नसणं माझ्यावर कुठं अवलंबून आहे? तुमचं असणं नसणं माझ्यावर कुठं आहे? या शरीराचं असणं नसणं सुद्धा माझ्यावर अवलंबून नाही. आता खरं तर ते कर्माच्या अधीन आहे. कोणाच्या अधीन आहे? ते कुठल्याही प्रकारे या शरीराचं असणं नसणं माझ्यावर अवलंबून नाही. या शरीराचं असणं नसणं, मग ह्याचं जर असणं नसणं माझ्यावर अवलंबून नाही तर बाहेरच्यांचं, जगातल्या कुठल्या पदार्थांचं असणं नसणं माझ्यावर अवलंबून आहे. पण आपल्यावर आहे असं आपल्याला भ्रम तयार होतो. कारण मी रोज सकाळी उठतो, व्यायाम करतो, खातो, त्याच्यामुळे मी टिकून आहे असं वाटतंय. हा भ्रम आहे. पण तो भ्रम सुद्धा भ्रम आहे हे कळण्यात गंमत आहे. भ्रम कळून भ्रम पाळणं मग खरी गंमत आहे. पण भ्रम न कळता सत्य समजून ते करत राहणं हा मूर्खपणा आहे. तो अनंत जन्म आपण करतो. भ्रम कळल्यानंतर सुद्धा तो भ्रम पाळला जातो, त्यालाच साधू म्हणतात. पण तो कसा पाळलेला जातो? तो भ्रम म्हणून पाळला जातो, बाधित रूपाने पाळला जातो. उपेक्षा करा, पण उपेक्षा मी करतोय, मी उपेक्षा केलीये हा स्वतःला भ्रम करून घेऊ नका, कारण तो पण भ्रम होऊ शकतो. कुठलेही जे पदार्थ आहे त्यांचं असणं नसणं आपल्यावर अवलंबून नाही, ते कोणाचे तरी अवलंबून आहे. त्याची कारण मीमांसा कोणावर अवलंबून आहे, कोण कोणावर अवलंबून आहे, हे कितीही शोधत गेले तर शेवटपर्यंत त्यांचं कारण मी कुठेच नाही आहे हे जेव्हा लक्षात येतो तेव्हा तो पर्याय होतो सगळ्याच्या. आपल्याला वाटतं कुठेतरी मी जबाबदार आहे, कुठेतरी त्यांना त्यांच्या कारणामध्ये मी आहे वाटतं. सूक्ष्म देहामध्ये गेल्यानंतर असं वाटतं की हा जो काही वाईट विचार आला ना, ह्याला कारण कोण आहे? पूर्वीचे पाप आहेत माझे, असं आपण म्हणतो. म्हणजे आपण कोणाला जबाबदार धरलंय? आपल्याला जबाबदार धरलंय. मग हे सगळं ऐश्वर्य माझं पुण्य आहे पूर्वीचं, किंवा मी केलं म्हणून, चांगलं किंवा वाईट, स्थूल किंवा सूक्ष्म,
हे सगळं जे आहे ह्याला कुठेतरी आपण मी हे कारण देतो. कोण कारण आहे? म्हणजेच आपण त्याची उपेक्षा करू शकत नाही. आपला काही संबंध नाही, त्याचा संबंध आहे, माझा काय संबंध आहे? हे आलं आणि गेलं, माझा काय संबंध आहे? हे आलं आणि गेलं, कोणाचा संबंध आहे? त्या कर्माचा संबंध असेल ना. त्या कर्म, ते जे कर्म होतं त्या कर्माचा माझा काय संबंध आहे? ज्या कर्मामुळे हे शरीर मला मिळालं त्या कर्माचा आणि माझा काय संबंध आहे? काय संबंध काय माझा? प्रकृतीचा संबंध आहे. ती बघून घेईल, मला करायचंय काय? तो संबंध प्रकृतीचा आहे, माझा संबंध आहे काय? पूर्वी केलेल्या कर्माशी सुद्धा माझा संबंध नाहीये. आता करतो त्या कर्माशी सुद्धा माझा संबंध नाही. पुढे जर जे काही कर्म दिसतील त्यांचाही माझा संबंध नाही. त्रिकालात माझा या कर्माचा संबंध नाही. पण हे लक्षात येणं आणि मग पुढे आचरणात येणं यासाठी आधी सगळं करावं लागतं. हे लक्षात येऊ शकत नाही, ऐकून पाठ होईल पण आचरणात येऊ शकणार नाही. त्यासाठी काय करावं लागेल? फक्त कर्माचाच नाही, ह्या नामरूपात्मक सगळ्या पदार्थांचा आपल्याला काय करावं लागेल? अशा प्रकारे निर्णय करावा लागेल, अशा प्रकारे त्यांची उपेक्षा करावी लागेल. असलं काय? असलं तर चांगलं आहे, नसलं तर तरी चांगलंच आहे. कारण पदार्थ असला आणि आपल्याला उपयोगाला आला तर सुख देतो, आणि पदार्थ असला आणि आपल्याला उपयोगाला नाही आला तर दुःख देतो. पदार्थ नसला आणि आपल्याला नको असला की सुख देतो, आणि पदार्थ नसला आणि आपल्याला हवा होता तर काय करतो? दुःख देतो. म्हणजे पदार्थ असला तरी सुख दुःखाला कारण होतो, आणि नसला तरी सुख दुःखाला कारण होतो. माझी आई असती किंवा माझा आजोबा असता तर मला फार लाडात वाढवलं असतं, माझे फार लाड केले असते. आता नसलेला पदार्थ, पण नाही म्हणून नसून सुद्धा दुःख देतोय. बरं झालं माझी सासू नाही, आता नाही, पण आता काय, कशाला? सुखाला कारण होते. आजोबाचं नसणं दुःखाला कारण होतं, आणि सासूचं नसणं सुखाला कारण होतं. म्हणजे पदार्थ नसला तरी सुख दुःखाला कारण होत असतो, आणि असला तर सुख दुःखाला कारण होणारच आहे. कारण सुख आणि दुःख ही काही स्थूल पदार्थ आहे का? सुख दुःख हा काही स्थूल पदार्थ नाही. हे सुख आहे, हे दुःख आहे असं काही दाखवता येत नाही. तो सूक्ष्म भाग आहे. ती सूक्ष्म मनाची एक अवस्था आहे. मनाचा तो धर्म आहे. अवस्था म्हणण्यापेक्षा मनाचा तो काय? एक धर्म आहे. तो पदार्थाच्या असण्याने किंवा नसण्याने दोन्हीने पण येतो. मग तुम्ही पदार्थाच्या असण्या नसण्याचा निर्णय लावा, म्हणजे उपेक्षा आहे. उपेक्षा कशी होणार आहे? असण्या नसण्याचा निर्णय लावा. मग कशाचं असणं आणि कशाचं नसणं, स्थूल सूक्ष्म कुठल्याही पदार्थाचं, नामरूपात्मक या कुठल्याही पदार्थाचं असणं आणि नसणं कशावर अवलंबून आहे? कशावर अवलंबून आहे? कशावर पण असू देत, माझ्यावर अवलंबून नाही. आता कशावर अवलंबून आहे शोधत बसले तर अनंत जन्म घालवाल त्यात. कारण कोणाचं कारण काय हे जर शोधायला लागलो तर अनंत जन्म जातील. आपल्याला त्याच्याशी घेणं देणं खरं नाहीये. आपल्याला घेणं देणं आपल्याशी, स्वतःशी. मला माहित नाही काय, मी त्याला कारण नाही. पण असं होईल का? सगळे उठून येतील, तुम्हीच तर चोर आहात, तुम्हीच तर जबाबदार आहेत. तुम्ही जर आता म्हटले तुमच्या 30-40 वर्ष संसार केलेल्या बायकोला की तुझा माझा काही संबंध नाही, तर जमेल का? म्हणून बघा, 20 वर्ष 30, काहींचे 20 झाले असतील, 10 झाले असतील, 15, 40 झाले, जेवढे झाले असतील, म्हणून बघा जमेल का? कोण ऐकल? कुठला पदार्थ तुम्ही तुमचं कारणच तोडून टाकलं तर ऐकायला तयार होईल? उपेक्षा केली, उपेक्षा करायची. आपल्याला काय करायचं? उपेक्षा करणं म्हणजे काय? उपेक्षा करणं म्हणजे त्या पदार्थाचं असणं नसणं याच्याशी आपल्याला घेणं देणं नसणे म्हणजे उपेक्षा. आणि ते कसं होऊ शकतं? हे सत्य सांगायचं. कोणाला सांगायचं? हे सत्य सांगायचं. कोणाला सांगायचं? स्वतःला सांगायचं. त्याला सांगत बसू नये. त्याला सांगत बसलं तर डोक्याला त्रास होईल. स्वतःला सांगायचं, स्वतःला शिकवायचं, गप्प राहायचं. कसं राहायचं?
गुप्त गोष्ट आहे. गुप्त गोष्ट ही कधी गुप्त ठेवायची असते. गुप्त धन आहे. भगवंत हे काय निधान आहे. भगवंत या गुप्त धनापर्यंत पोहोचायचं असेल तर ह्या गोष्टी फक्त स्वतःला शिकवाव्यात. मग तुम्ही म्हणाल आम्हाला का सांगता तुम्ही, असं होऊ शकतं ना. अहो गुप्त गोष्ट आहे, मग तुम्ही आम्हाला का सांगताय. बऱ्याच वेळा असं होतं ना, मी काहीतरी गुप्त गोष्ट सांगतो लोकांना. गुप्त म्हणजे फार गुह्यतम सांगत नाही, पण मी म्हणतो हे गुह्यतम आहे. मग लोक म्हणतात आम्हाला कशाला सांगितलं मग, नाही का. असं होतं. ज्याला आता काही फरकच पडत नाही त्याने कोणाला सांगितलं तरी फरक पडत नाही. तुम्हाला असं लक्षात आलं की आपल्याला काही फरक पडत नाही तर बिंदास सांगा मग कोणालाही. त्रिलोकात कोणाचीच भीती नसेल. भीती नसेल म्हणजे त्रिलोकामध्ये आपल्याला काहीच घेणं देणं राहिलं नाही, अशी जर अवस्था आपली असेल स्वतःची, तर तुम्ही जगात कोणालाच घाबरू नका. बिंदास मग कोणालाही सांगा. ब्रह्मदेव जरी आला त्याला म्हणजे तुझ्याशी काही घेणं देणं नाही, मला तुझं असणं नसण्याशी मला घेणं देणं नाही. पंतप्रधान आला, पंतप्रधान आपल्याकडे आला चुकून, काही कारण येणार नाही पण समजा आलाच, तर त्याला म्हणायचं तुझ्या असला काय नसला काय मला काय फरक पडतोय. हे खरं आहे ना. पण पंतप्रधान असला का नसला काय फरक पडतो, काय फरक पडतो का, ही एक भूमिका झाली. आता दुसऱ्या बाजूने विचार केला, अहो कसं फरक नाही पडत. पंतप्रधान जर असला तर काय काय होणार आहे आणि नसला तर काय काय नाही होणार, ह्याचा जर तुम्ही विचार करू लागले तुमचं डोकं दुखल. आणि म्हणून मग तुम्ही म्हणाल नाही 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 हाच पंतप्रधान पाहिजे, किंवा तुम्ही म्हणाल नको नको हा पंतप्रधान नको. बरोबर का नाही. म्हणजे दोन्ही भाग आहेत. असणं आणि नसणं याचा विचार करणं आणि असण्या नसण्याचा विचार न करणं, त्याच्या पलीकडे जाणं. त्याच्या पलीकडे गेले तर उपेक्षा आहे. फकीर असतात. फकीरांना कोण पंतप्रधान झाला काय घेणं नाही, काय घेणं देण्याचं. फकीरला कोण पंतप्रधान झाला. फकीराला पासपोर्ट पण नसतो फकीराकडे, आणि फकीराकडे नागरिकत्व पण नाही भारताचं, पण ते भारतात आहे का कुठल्या फकीराकडे. फकीर जो आहे तो कुठल्याही देशाचा असू दे, कुठल्याही देशाचा फकीर, त्याच्याकडे त्या देशाचं नागरिकत्व पण नसतं, त्याला नाव नाही गाव नाही काहीच नाही. आता जरा स्टँडर्ड फकीर असतात म्हणजे आश्रम स्थापन करून बसलेले, त्यांच्याकडे सगळं असतं, नाव पत्ता आश्रमाचा ऍड्रेस सगळं असतं, आपल्यासारखंच आहे त्यांचं. पण जे फकीर खरेच फकीर असतात त्यांच्याकडे काय असतं, काय काढलं त्यांचं नाव पण माहित नसतं काय नाव असेल त्यांचं. कोणीतरी त्याला काहीतरी म्हटलेलं असतं तेच नाव त्यांचं नाव काय, कोणीतरीच त्यांना नाव देतं आणि कोणीतरीच त्यांचा पत्ता सांगतो, तोच त्यांचं नाव आणि तेच त्यांचा पत्ता. त्यांना माहित नाही. गजानन महाराज ते काय नाव त्यांना माहित, त्याचं नाव नाही ते, आणि त्याचा पत्ताही नाही, काय नाव नाही पत्ता नाही. फकीर नाव कोणी दिलं, लोकांनीच दिलं. गजानन महाराज कोणी नाव दिलं, लोकांनी. त्यांना कुठलं आलंय नाव आणि पत्ता, काही नाही, पत्ता नाही, काय नाही. तिथे राहिले म्हणून त्यांचं शेगाव, मग शेगाव निवासी हे लोकांनी ठरवलं. ते कुठले आले, शेगाव निवासी नाही काही नाही. फकीराची स्थिती कशी असते तसं आहे. जेव्हा आपल्याला या त्रिलोकाशी काही घेणं देणं राहणार नाही, त्रिलोकामध्ये आपल्याला कोणी विचारलं नाही तरी चालेल असं जर आपल्याला वाटलं तर आपण ज्या त्रिलोकाची उपेक्षा करू शकतो. स्थूल सूक्ष्म प्रपंच, नामरूपात्मक स्थूल सूक्ष्म प्रपंच, आंतरबाह्य, ह्या सगळ्याचं असणं आणि नसणं ह्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नसावं. एकदम होत नाही, क्रमाने करावं लागतं. मी तुम्हाला क्रम सांगून ठेवलेला आहे, तो क्रम विसरू नका. पण हे दोन प्रपंच जे आहेत, या दोन प्रपंचांचं असण्या नसण्याला जर तुम्ही लक्षात घेतलं नाही तर त्यांची उपेक्षा आहे. म्हणजे तुमचा आणि त्याचा काही संबंध नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. काही संबंध नाही, कशाचाच काही संबंध नाही. बरं का, कशाचाच काही संबंध नाही. वाटतो आणि तो खरंच आहे असं वाटतं, हेच कारण आपल्याला फिरायला. आणि एकदा का तुम्ही जबाबदारी घेतली की तुम्ही गुरफटले. आपण खरे गुरफटलेले नाहीये, खरे आपण बंधनात नाहीये. खरा बंध नाहीये, बंध जो आहे हा खरा नाहीये, तो आपण फक्त स्वीकारलाय. आपण पापी नाही, पुण्यवान नाही, आपण स्त्री नाही, पुरुष नाही, काहीच नाहीये. हे सगळं काही नाहीये आपण खरं. पण आता परिस्थिती झालीय तशी, मग आता बदलावे लागेल, सुधारावं लागेल. हे स्थूल शरीर जे आहे, म्हणजे हे चौथा देह जो आहे, हा चौथा देह आणि याला चिकटलेला हा सगळा जो संसार आहे, इथपर्यंत जी आपली मजल आली, आपण इथपर्यंत जे पोहोचलो, ह्याला कारण फक्त आपण यांचा संग स्वीकारला म्हणून आहे. आपण स्वीकारला तो. आता यांची उपेक्षा केल्याशिवाय तो संग नष्ट होणार नाहीये.
जंगलात जाऊन बसल्याने पण हा संघ नष्ट होणार नाहीये, कारण जंगलात गेलं तरी मन राहणार सोबत. म्हणून तुम्ही जंगलात जा का जन्नात जा, याला काहीही किंमत नाहीये. वेदांत शास्त्र हे इतकं परखड आणि उत्कृष्ट शास्त्र आहे की ज्याच्यामध्ये सगळं काही स्पष्ट आहे. तुम्ही जंगलात राहता का जनात राहता याला काही किंमत नाही. वेळ आली तर जंगल, वेळ आली तर जन. अंबारीत बसला का पाय पाय फिरतो, काही त्याला किंमत नाहीये. सर्व सुख सुविधायुक्त ठिकाणी राहतो का काहीच खायला प्यायला अन्न पाणी पण नाही अशा ठिकाणी राहतो, काही घेणं नाही त्याच्याशी. ही स्थिती येणं गरजेचं आहे. असं स्थिती येणं गरजेचं आहे. ही तेव्हाच येऊ शकते जेव्हा आपण स्वतः हे लक्षात घेऊ, यांची उपेक्षा केली पाहिजे. जेव्हा तुम्ही स्थूल आणि सूक्ष्म या नामरूपाचा अशा प्रकारे विचार करू लागाल, अशा प्रकारे त्यांचा विचार केल्याने जी उपेक्षा तयार होईल त्यानेच आपण हृदयाकडे जाणार. हृदय जे आहे हे आपलं हृदय, आपण ज्याला आपलं हृदय म्हणतो, हे आपल्याला तपास नाही त्याचा. पण जे काही हृदय आहे ह्या हृदयाची उपेक्षा होणं फार अवघड आहे. हृदय जे आहे हे हृदय, मन किंवा बुद्धी हे असे आहेत की हे म्हणतात आम्हीच हृदय आहे. जसं एखाद्या साहेबाच्या ऑफिसमध्ये आपण गेलो तर साहेबाच्या ऑफिसच्या बाहेर बसलेला जो पिऊन असतो तो म्हणतो मीच साहेब आहे, तू काय काळजी करतो, मी करून देतो तुझं काम सगळं. काय म्हणतो, म्हणजे काम करून देणं काम कोणाचं आहे, साहेबाचं आहे. म्हणजे साहेब कोण आहे, साहेब आहे. पण हा काय म्हणतो, तुम्ही काय काळजी करू नका, काम कोण करून देतो, मीच करून देतो. म्हणजे तो कोण, स्वतःला कोण म्हणतो, मी साहेब आहे. तसंच आहे मन बुद्धी जे आहेत हे साहेब आहेत का खरे, हे खरे साहेब नाही. हृदय हे साहेब आहे. पण मन आणि बुद्धी काय करतात, आपण जेव्हा हृदयाचा शोध घ्यायला लागतो आतमध्ये तेव्हा मन आणि बुद्धी यांच्यापैकी कोणीतरी म्हणतं मीच हृदय आहे आणि फसवतात ते, म्हणजे हृदयापर्यंत जाऊ देत. मग तो जसा पिऊन म्हणतो आपल्याला मी काम करून घेतो, तू काळजी करू नको, एवढे पैसे दे, तू जा, मी करून देतो, तू चिंता नको करू, जा, नाही का. आपल्याला तो जाऊ देत नाही आतमध्ये आणि तो करून टाकतो काम. करेल का नाही माहित नाही, हे ना. असो, हृदय जे आहे या हृदयामध्ये दोन भाग आहेत. एक भाग आहे अंधाराचा, एक भाग आहे उजेडाचा. हृदयाचा स्वीकार एक अंधाराच्या बाजूने, एक उजेडाच्या बाजूने. हृदय जे आहे हे हृदय, या हृदयामध्ये आपल्याला खरं तर हा सगळा बोध साठवायचा आहे. कुठला, अंधाराचा किंवा उजेडाचा. अंधार म्हणजेच अज्ञान आणि उजेड म्हणजेच ज्ञान. या हृदयामध्ये दोन्ही आहे. काय, तुम्ही अज्ञान स्वीकारायचंय का ज्ञान स्वीकारायचं, म्हणजे अंधार स्वीकारायचा आहे का उजेड स्वीकारायचा, हा आपला विषय आहे. हृदयामध्ये अंधार का उजेड म्हणजे काय आहे, हे जे नामरूपात्मक स्थूल आणि सूक्ष्म जग आहे याची खरी स्थिती न ओळखणं हाच अंधार आहे. हृदयातील अंधार म्हणजे काय, यालाच अज्ञान असं म्हणतात. अज्ञानाचं वेगळं काही स्वरूप नाहीये, अज्ञानाचं काही वेगळं स्वरूप नाही. स्थूल सूक्ष्म नामरूपात्मक संपूर्ण प्रपंचाची खरी स्थिती न ओळखणं म्हणजेच अज्ञान. आणि ते कुठे नांदतं, हृदयात. मग स्थूल सूक्ष्म प्रपंच जो आहे, स्थूल सूक्ष्म नामरूपात्मक प्रपंच, या स्थूल सूक्ष्म नामरूपात्मक प्रपंचाची खरी स्थिती ओळखणं हेच काय, हेच काय, ज्ञान. हेच ज्ञान आहे. स्थूल सूक्ष्म नामरूपात्मक प्रपंचाची खरी स्थिती ओळखणं. आपण खरी स्थिती ओळखायला घाबरतो. खरं सांगणं, खरं बोलणं याला आपण घाबरतो, भीती आपल्याला. स्थूल सूक्ष्म नामरूपात्मक प्रपंचाला आपण खरं प्रकट करायला भीतो, घाबरतो. हे अज्ञान आहे. म्हणजे कळलं तरी काय करणार आहे, घाबरणार आहे. दुसऱ्याला जाऊ दे, स्वतःला तरी खरं सांगा. दुसऱ्याला खरं सांगायची गरज नाही. आणि काही काही लोकांना हे खरं माहीतच नाहीये. आणि आपण जरी शोधलं तरी आपण त्याला सहन नाही करत आहे. स्वतःसाठी बरं, दुसऱ्यासाठी नाही. काही लोक सहन पण नाही करू शकत.
काही लोक कळून घेण्याची पात्रता ठेवत नाही, त्यांच्यात ती पात्रता नाही. काही लोकांची कळून घेण्याची पात्रता आहे पण ते कळून घेत नाही. काही लोक कळून घेतात पण घाबरतात. कुठल्याही कारणाने घाबरतील, काय कारण असेल माहित नाही, पण कुठल्याही कारणाने असो घाबरतात. जगातल्या कुठल्याही पदार्थाचा आणि माझा काही संबंध नाही असं म्हणणं जर ठरलं, आपलं असं म्हणायचं ठरलं, तर काय होईल? भीती निर्माण होते. बापाला जर असं म्हटलो तुमचा आणि माझा काही संबंध नाही असं बापाला म्हणतो, तर काय होईल? प्रॉपर्टी मिळणार नाही, प्रॉपर्टीपासून वंचित राहील. भीती आहे ना, भीती कुठली पण असू शकते. म्हणून पोरगा म्हणणारच तुम्ही माझे बाप आहात. पण एखाद्याला कळलंच तर तो प्रॉपर्टीत हिस्सा घेईल का? घेईल का? मग हा बापच नाही माझा, हा जर माझा बाप नाहीये तर याच्या प्रॉपर्टीत माझा काय संबंध आहे? करायला संबंध काय? फकीरच होईल. आता तुम्ही सगळ्यांनी जर ठरवलं की आपण ज्यांना बाप मानतो ते आपले नाहीत, म्हणजे आपली सगळी प्रॉपर्टी गेली ना, फकीर व्हाल का नाही? का नाही होणार? मग तर पचल का? ते पचेल का नाही? पचणार नाही. भीती आहे ती, ही नकळत भीती आतमध्ये. बायकोला जर म्हटलं तू माझी बायकोच नाही असं म्हटलं आणि तिने खरंच मानलं, ठीक आहे मी चालले म्हण, तर जमेल का? नाही ना, मी तुमची बायको नाही, तर काय फरक पडतो, मी चालले असं म्हटलं तर हे पचल का? नाही. ही भीती आहे आपल्यातली. म्हणून ही जी उपेक्षा आहे ही आपणच करू इच्छित नाही, आपल्यालाच करायची नाही. ते त्यांनी उपेक्षा करायला सांगितली पण आपल्याला कुठं करायची आहे? बरं, त्यांना म्हणा असं मी नाही म्हणत आहे, म्हणजे बापाला किंवा बायकोला असं म्हणा असं मी नाही म्हणत. आपल्या स्वतःला तरी म्हणा, स्वतःला तरी म्हणू शकताय काय? म्हणजे आपल्या स्वतःला जरी आपण सांगितलं की आपला काही संबंध नाही, तर त्या प्रॉपर्टीतल्या कुठल्या रुपयाशी आपल्याला घेणं देणं राहील? काही इच्छा राहील. पण जर वाटत असेल तर समजायचं की आपण स्वतःला पण समजू शकत नाही, स्वतःला समजावून सांगू शकत नाही. वाटलं तिने मात्र जरी वाटलं की मला ह्याच्यातलं एवढं तरी मिळावा, तर काय समजावं? एवढं जरी वाटलं, ते कोणाला? स्वतःला. दुसऱ्याला नाहीच येता विषय. तर काय समजायला पाहिजे? की आपण उपेक्षा करू शकलो नाही. मग तुम्ही तर म्हणाल की महाराज आम्हाला कंगाल करायला निघाले. हो, मग ते कंगालच करणे येते. फकीर हा मार्ग काय आहे? भिकेला लावणार आहे, फकीर करणार आहे. फकीर व्हायचं असेल तर या मार्गाला यावं. राजा होण्यासाठी काय मार्ग? राजा रंक होण्यासाठी नाही आहे, हे कायसाठी आहे? फकीर होण्यासाठी. फकीराचा मार्ग आहे हा. त्यामुळे जेव्हा आपली मनाची अशी स्थिती होईल, आपली स्वतःची अशी स्थिती होईल, आपली बुद्धी जेव्हा असे मान्य करू शकेल, तेव्हा ह्या वाटेने चलावं. तिथपर्यंत काय ह्या वाटेला जाण्याची विनाकारण हाऊस धरू नये. कारण बरेचशा लोकांनी बरेच वर्ष ऐकल्यामुळे त्यांना आता लाजगाज यावं लागतं. त्यामुळे असं काही नाही, तुम्ही नाही आलं तरी बरेच लोक येतात जातात, त्याने काही चिंता काय. अजूनही तुम्हाला वेळ आहे, भरपूर वेगवेगळे मार्ग आहेत, आपापल्या वाटेने जात आहेत. पण या मार्गाला आले की कंगाल. कारण त्रिलोकातलं कशालाच हात लावायला परमिशन नाहीये. त्रिलोकातल्या कशालाही आपलं म्हणायला इथे मुभा नाही. आपल्याकडे दिसतं म्हणून फक्त आपलं म्हणा, पण कोणी म्हणावं? लोकांनी म्हणावं. आपण लक्षात घ्यावं आपलं काहीच नाहीये. लोकांनी म्हणावं ही आपली बायको आहे. आपण मात्र म्हणू नये. आपण मात्र म्हणू नये. कुठून म्हणू नये? इथून नाही, इथून म्हणू नये, हृदयातून. कारण हृदयामध्ये आपण बायको म्हटलं म्हणून अज्ञान सिद्ध आहे. अज्ञान का सिद्ध राहिलंय माहितीये? अज्ञान का टिकलंय? कारण आपल्या हृदयामध्ये ही आपली बायको आहे असं वाटतं, हा बाप आहे असं वाटतं, हे धन माझं आहे असं वाटतं. हे हृदयात आहे. म्हणून त्या हृदयामध्ये काय? तो अज्ञान तसंच आहे. बाकी बाहेर खेळ मस्त चाललाय, त्याला काही किंमत. पण त्या हृदयामध्ये जे अज्ञान सिद्ध आहे त्याला कारण आहे की याला आपण आपलं समजतो. जग काय समजते जाऊ देत, तू काय समजतोस त्याला किंमत. आणि जर मी समजतो की ही माझी बायको नाही, ही माझी प्रॉपर्टी नाही, तर ती प्रॉपर्टी कुणीही घेतली तरी मला फरक पडू नये. तसंच ही बायको कुणीही घेतली तरी मला फरक पडू, कारण माझी काय आहे का नाहीये? ही प्रॉपर्टी माझी आहे का?
नाहीये. काय गती असेल तिचा प्रश्न आहे, माझा काय प्रश्न आहे. आपली जी अवस्था आहे ही अवस्था जेव्हा अशी होईल तेव्हा त्या हृदयामध्ये असलेलं जे अंधार आहे तोच अंधार फक्त उजेडामध्ये काय होईल, म्हणजे अज्ञान जे आहे ते ज्ञानामध्ये परिवर्तित होईल. परावर्तन नाही, ते परिवर्तित होईल. पण हे केव्हा होईल, कसं होईल. तुम्ही मला काय म्हणता, जग मला काय म्हणतं, ब्रह्मदेव मला काय समजतो, याला काही किंमत नाही. आपल्याला भीती आहे, देव काय करील, देव कान कापील, यमदूत यम माझा हिशोब करील. तू काय माझा हिशोब करतोस, तू ज्याचा हिशोब करतो त्याचा माझा संबंध नाहीये, नाही का. यम हिशोब कोणाचा करेल, यम हिशोब करणार ना, कोणाचा करणार, यम हिशोब करणार का नाही करणार, करणार. कोणाचा करणार, तो पाप पुण्याचा हिशोब करणार. आणि पाप पुण्याचा हिशोब करणार, त्या पाप पुण्याचा सूक्ष्म त्याशी संबंध आहे, माझा त्याचा काही संबंध नाही. त्याला दिसतोय तर तो त्यांनाच शिक्षा देऊ ना, मला काय शिक्षा द्यायचं कारण आहे. म्हणून मला पाप पुण्याचा स्पर्श लागत नाही. ज्याला दिसतोय त्याला वाटू देत ना, त्याचा काही प्रश्न नाही. ज्याला वाटतं त्याला वाटू देत, तो त्याचा प्रश्न आहे. माझा प्रश्न आहे का, माझा प्रश्न नाही. जग आपल्याला काय समजतं याला काहीही किंमत नाही. आपली गती जगावर अवलंबून नाही, आपली गती आपल्यावर अवलंबून. शरीराची गती असेल ना जगावर अवलंबून, शरीराची गती जगावर अवलंबून असते, असू दे. पण शरीराचा आपला संबंध नाही. हे जर दृढ होत चाललं तर अंगात खिळे ठोकले तरी फरक पडत नाही. तशीच गती होणार असेल तर तशीच होणार आहे. मग तुम्ही देवाला भजा अथवा भजू नका. आणि मस्त एकदम फुलांमध्ये महालामध्ये मरण येणार असेल, रम्य ठिकाणी एकदम छान मरण येणार असेल तर तसंच होणार आहे शरीराचं. आणि सुळावर लटकावणार असतील तर सुळावर लटकावणार आहे, कारण त्याची गती ज्याच्याशी अवलंबून असेल तसंच होणार आहे. का आपलं काय होणार, म्हणजे आपण चालता चालता आपल्याला ठेच लागणार का नाही लागणार, आपल्यावर अवलंबून आहे. तुम्ही तर नीट व्यवस्थित पाळताय पण आपल्यावर अवलंबून आहे. मग ठेच लागणं किंवा पाय तुटणं, चाकूने कापणं, का सुळावर लटकवणं, हे कशावर अवलंबून, ज्याच्यावर अवलंबून आहे त्याप्रमाणे होणारच आहे ते. तुम्ही त्याच्याशी आपला संग करताय, यामुळे पुनरावृत्ती आहे. आपण त्याला आपलं समजतोय म्हणून आपल्याला पुनरावृत्ती आहे. पुनरावृत्ती टाळायची असेल तर भगवंत प्राप्ती लागते. भगवत प्राप्ती पाहिजे असेल, म्हणजे भगवंताशी एकरूप व्हायचं असेल, त्याच्याशी तत्पर व्हायचं असेल तर नामरूपात्मक ज्या जगामध्ये त्या भगवंताचा काही संबंध नाही, त्या नामरूपात्मक जगताचा आपल्याला अशा प्रकारे निर्णय लावला पाहिजे, त्याची उपेक्षा करायला पाहिजे. तर अविद्या म्हणजे काही नाही. अविद्या म्हणजे काय आहे, स्थूल सूक्ष्म नामरूपात्मक प्रपंचाला आपण काय करतो, हो म्हणतो. त्याच्या असण्याला, त्याच्या नसण्याला आपण हो म्हणतो. त्याचं असणं आणि नसणं आपल्याला अपेक्षित आहे. कोणाचं, स्थूल सूक्ष्म नामरूपात्मक प्रपंचाचं असणं आणि नसणं हे आपल्याला अपेक्षित आहे. काहींचं असणं अपेक्षित आहे, काहींचं नसणं अपेक्षित आहे. त्याचा परिणाम म्हणून सुखदुःखाचा भोग आहे. पण त्याचं असणं आणि नसणं, कोणाचं, नामरूपात्मक प्रपंचाचं असणं आणि नसणं आपल्या ताब्यात घेऊ नका. नाहीच आहे पण आपण घेतोय. डॉक्टरला वाटतं की माझ्या हातात त्याचा जन्म मृत्यू आहे, म्हणून डॉक्टर खूप वैताग करतो, खूप प्रयत्न करतो, त्याचं जेवढं काही अक्कल त्यांनी कमवली आहे तेवढी सगळी लावतो. काय करतो, त्याचे फार अक्कल असते, त्याच्याकडे जी काही अक्कल त्यांनी कमवली ही सगळी वापरतो. आणि मग एक वेळ अशी येते की म्हणतो माझ्या हातात, करतो, प्रयत्न करतो. आपल्यालाही बरं वाटतं, त्यालाही बरं वाटतं. आपल्याला वाटतं तो करतोय, त्याला वाटतं मी करतोय, दोघंही खुश. आणि मग एक वेळ अशी येते की त्याला कळतं की आता माझ्या हातात काही, मग तो आपल्याला सांगतो माझ्या हातात काही. मग आपण त्याला विचारतो मग आता काय करावं,
म्हणून तो देवाच्या पाठीमागे जा. मग तो आपण देवाच्या पाठीमागे मिळतो, तो म्हणतो बघ आता देव काय करेल तर करेल, हे काय. मग देवाकडे जातो, तर त्याचं असणं नसणं देवाच्या हातातही नसल्यामुळे देव पण म्हणतो गेला तर गेला, मेला तर मेला, मला काय करायचंय, राहिला तर राहिला आणि मेला तर मेला. म्हणून हा देवाच्या पाया पडतो तरी हा मरतोच, आणि हा देवाच्या पाया पडतो तरी मरतो. आणि काही वेळेस देवाच्या पाया पडतो आणि हा वाचतो, हा म्हणतो देवाने वाचव. देव काय वाचवीत आणि देव काय मारीत, देव मारतही नाही आणि तारतही नाही, पण याला वाटतं. मग आता समजा हा देवाच्या पाया पडला आणि हा वाचलाच, तर मधलाच कुठला तरी गुरव येतो आणि तो म्हणतो मीच वाचवलाय, म्हणजे देवता वेगवेगळ्या, त्यामध्ये कोणी वाचवलाय, मीच वाचवलाय, श्रेय घेतो ना तो, माझ्यामुळे वाचला. मग हा जो पुजारी असतो म्हणजे पूजा केलेला, हा काय म्हणतो, हे देवाच्या पाया पडत जा, मारायला लागलेला माणूस सुद्धा वाचतो. मग ते देवाची प्रसिद्धी होते, मग हा देव मोठा 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 होत जातो. मग कोणी मारायला लागलं की लोक जातात त्याच्या पाया पडतात, वाचव रे. मग असे 100% रिझल्ट येतो का त्याचा, त्याची तेवढा रिझल्ट नाहीच आहे त्याच्याकडे. पण मग असे 100% फारच मोठा झालेला देव असेल तर 90% त्याची इफिशियन्सी आहे, 90% लोक वाचतात, 10% फेल्युअर जातं, आहे की नाही. म्हणून माणूस मारायला लागला तर कोणाच्या पाया पडावा, डॉक्टरच्या. माणूस मारायला एकलाच समजा तर देवाच्या पाया पडावा, कोणाच्या पाया पडावा, देवाच्या पाया पडावा, कोणाच्या पाया पडावा. किती निर्दयी माणूस आहेत, निर्दयी म्हणतील तुम्हाला. निर्दयी म्हणजे हृदय नसलेला, बरोबर आहे ना. मग हृदय नसावंच, हृदय संपलं की विषय संपला. कारण हृदय आहे म्हणून अज्ञान टिकतंय, आणि हृदय आहे म्हणून तच सापेक्ष ज्ञान टिकतंय. त्याचीच वाट लागली की विषय संपला, आहे की नाही. चांगले निर्दय व्हा, काय व्हा, निर्दय व्हा, झोडले जाल. लोक मारतील, लोक माझ्याकडे येतात, मला म्हणतात महाराज आता काहीतरी करा तुम्ही उपाय. माणूस टेकला किंवा हालत झाली माणसाची की महाराज काय करणार. मी जर म्हटलं मी काय करतच नसतो, मी काय करणारच नाही, लोक म्हणतील विनाकारण या महाराजाच्या नादी लागलो. आम्ही तर समजलो होतो महाराज चांगले आहेत. हे जिथे बघावं तिथे मुळाव घाव घालतात, नाही का. मी फक्त सत्य परिस्थिती सांगतोय, काय कोणाच्या नादी लागू नका, स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही मारणार आहे त्यावेळेस मारणारच आहे, जगातला जो मारणार आहे तेव्हा मारणारच आहे. त्यामुळे कोणाच्याही नादी, जो मारणार तो त्याच वेळेस मारणार, आणि जो जागणार तो जागणारच आहे. त्याला कारण कोण, ज्याने ज्याने श्रेय घेतलं त्यांना वाटतं आम्ही कारण आहोत. असे देव देवता आहेत ते श्रेय घेतात, आहे ना. मग मुंजोबा पण कारण आहे, मुसोबा पण कारण आहे, भैरोबा पण कारण आहे, देव्या पण कारण आहेत, बरीच कारण आहे त्याला, आहेत ना. ठीक आहे, ज्यांनी कर्तृत्व घेतलं तेच आहेच. तुम्ही तुमच्या घराचं कर्तृत्व घेतलं तर मिरवताय का नाही जगामध्ये, की माझी बायको, माझं पोरग, माझा संसार, कोणी घेतलं कर्तृत्व. आणि ज्यांनी घरदार प्रपंचाचा त्याग करून हिमालय गाठलं त्यांनी कर्तृत्व घेतलं, त्यांचं कुठे बायको पोरं, त्यांना कुठे बायको पोरं. ज्यांनी सगळ्याचा त्याग करून पलायन केलं त्यांना आई नाही बाप नाही, संन्यासी झाले. त्याला आई नाही बाप नाही, नव्हती का, आई बापाशिवाय निर्माण झाले का. पण आता कुठं आहे, आता राहिली नाही. म्हणजे शक्य आहे ना. स्वीकारणं किंवा न स्वीकारणं हा आपला विषय. जे स्वीकारतील ते स्वीकारतील, जे म्हणतील माझं आहे, अख्ख्या जगाचं ओझं घेतो आणि फिरत राहा. अख्ख्या जगाचा माझा काही संबंध नाहीये, स्थूल आणि सूक्ष्म प्रपंचाचा माझा काही संबंध नाही. हीच उपेक्षा आहे त्याची, हीच काय आहे, काही संबंध नाही. काय पण हे सगळे गप्प बसतील का, हे कोणी गप्प बसणारे. हे जितके म्हणतील तितके आपण धैर्यवान पाहिजे. ते म्हणणार, ते काय म्हणणार, ते म्हणणार ते तू आमचाच आहेस आणि आम्ही तुझेच आहोत. म्हणजे तुम्ही जरी प्रॉपर्टीतला हिस्सा सोडून दिला, नाही सोडणार, पण समजा म्हटलेच की मला हे नको कारण माझा काही संबंध नाही, सोडलाच प्रॉपर्टीतला हिस्सा, 1 रुपया पण घ्यायचा नाही ठरवलं, तरी सुद्धा बापाला जर तुमचा राग असेल तो म्हणेल बरं झालं जा तिकडं, तुला देत नाही,
पण आई, तिला कळवळा येईल, ती म्हणेल नाही नाही असं कसं करता लेकराला, द्या त्याला काहीतरी. आई गेलेली असली समजा, नसली उपलब्ध, म्हणजे मेलेलीच असेल, तर बहीण म्हणेल एकाच भावाला का, त्याचा पण हक्क आहे, लहान असो मोठा असो काय असो, नाही काय केलं त्याने पण तरी सुद्धा त्याला द्याच. एक बहीण दुसऱ्या भावाच्या बाजूने असली तर दुसरी बहीण उगवल. बहीण नसली, आई नसली, भाऊ नसला, शेजारचे पाजारचे ते म्हणतात असं काय करताय, दोन पोरं दोघांना समान द्यायला पाहिजे, नातेवाईक उगवतील. ही मोठी जमात आहे, ही सगळी येतील म्हणतील द्या त्याला, तुम्ही म्हणताय नको. म्हणजे आपण जरी नको म्हटलं तरी जग, म्हणजे ही जी रचना आहे, ही जे सगळं सिस्टम आहे, ह्याच्यातले कोणीही तुम्हाला तसं सोडणार नाही, ते द्यायलाच बसलेत. आपण जरी ठरवलं नको, आपण ठरवलं तरी उपयोग नाही. मग काय करावं, किती देत आहे, सगळं घ्यावं. म्हणजे आलं तर सगळं घ्यावं, नाही आलं तर सगळं जाऊ देत. आलं काय आणि गेलं काय, काही आपल्याला घेतलं नाही, अशी वृत्ती पाहिजे. कारण जर येणारच असेल तुमच्याकडे तुमची प्रॉपर्टी, वडिलोपार्जित असो किंवा कमवलेली असो, काही ती येणारच असेल तर तुम्ही त्याला नाही म्हणायचं, आणि जाणार असेल तर त्याला ये म्हणायचं. येणाऱ्याला जा म्हणायचं नाही, जाणाऱ्याला था म्हणायचं नाही. अशी जर प्रवृत्ती सगळ्या विषयांमध्ये झाली की त्याची उपेक्षा झाली. गुरुजींचं एक उदाहरण आहे. माया म्हणते मी जाते, आपण म्हणावं जा. ती म्हणते राहते, आपण म्हणायचं राहा. जा का राहा, तुझा प्रश्न. आपल्याला काय कौतुक आहे, महाराजांना म्हणावं जाताय तर, आले तर तुमचा प्रश्न आहे, आमचा काय प्रश्न आहे, नाही का. परिस्थिती कशी पाहिजे, जगाची परिस्थिती बदलायची, कारण यांचं असणं आणि नसणं याचाच आपला संबंध नाही हे शिकायचंय आपल्याला. मग आपण जर त्याच्यावर असण्यावर किंवा नसण्यावर दोन्हीवर जर कर्तृत्व घेऊ लागलो, दोन्हींचा जर आपण आपला संबंध जोडू लागलो, तर हे अज्ञान संपेल कसं. असण्याचं नसण्याचं कर्तृत्व घेणे नाहीये, आलं लक्षात. कशाचंच कर्तृत्व घेणे नाहीये, असणे का नसणे हीच त्याची उपेक्षा आहे. अशी उपेक्षा जर करता आली तर हृदयामध्ये जे अज्ञान आहे हे अज्ञान नष्ट होत जाईल आणि हृदयामध्ये ज्ञान प्रकट होईल. आणि हे जेव्हा होईल तेव्हा एक वेळ अशी येईल की त्या हृदयाचा सुद्धा, हृदय हे नामरूपात्मक हृदय आहे, त्याचा सुद्धा काय होईल, बाध होईल. आणि मग त्यामुळे जीवाचा सुद्धा बाध होईल, आणि त्यामुळे पुढे शिव या पदाचा सुद्धा बाध होईल. कारण अज्ञानाचा पूर्णता नाश हाच ज्ञानाचा उदय आहे. अंधार पूर्ण गेला म्हणजेच त्याला उजेड म्हणतात, आणि उजेड जेव्हा नसतो तेव्हा त्याला अंधार म्हणत असतात. आणि जेव्हा अंधार आणि उजेड या दोन्ही संकल्पना संपतात तेव्हा जो शिल्लक राहतो तो निरपेक्ष उजेड असतो. तसं हृदयातलं ज्ञान आणि अज्ञान या दोघांच्या नाशानेच आपल्याला सगळा विषय संपवता येईल. हृदयामध्ये असलेलं हे अज्ञान आणि त्याच्या संबंधाने येणारं ज्ञान, ह्या दोनचा काय झाला पाहिजे, आपल्याला उपेक्षा करता आली पाहिजे, दोघांचा निर्णय लावता आला पाहिजे. आणि असा निर्णय जर लावता आला तरच आपण सच्चिदानंद रूप असलेल्या भगवंतामध्ये तत्पर होऊ शकतो, तिकडे जाऊ शकतो. हा सगळा खेळ कुठे खेळायचा आहे, हृदयात. हा खेळ कुठे खेळायचा आहे, कुठला खेळ कुठे खेळतो ह्याला फार किंमत असते. कुठला खेळ कुठे खेळावा, क्रिकेट हा खेळ कुठे खेळावा, कॉम्प्युटरवर. कॉम्प्युटरवर क्रिकेट खेळतात होय, पण खेळतात लोक, तर काय करणार त्याला. कॉम्प्युटरवर क्रिकेट खेळ खेळता येतो का, खेळावा का, पण खेळतात ना. बर, क्रिकेट हा खेळ कॉम्प्युटरवर खेळतात नाही. क्रिकेट हा खेळ पाण्यात खेळावा, आकाशात खेळावा. होडी, नाव यांचा खेळ कुठे चालतो, आकाशात, पाण्यात. विमानांचा खेळ आकाशात. प्रत्येकाची खेळण्याची जागा आहे. तर आपला हा जो विषय आहे कुठे हे खेळ आपल्याला खेळायचा आहे, हृदयात जर आहे, हृदयातला जर हा विषय आहे म्हणजे हा जीवाचा विषय आहे. कोणाचा आहे,
हा जर जीवाचा विषय आहे, हृदयातला हा जर विषय आहे, तर तोंडाने खेळायची काय गरज? म्हणून तोंडाचा हा विषय नाही, मनाचा बुद्धीचा पण विषय नाही. तोंडाने गप्प बसलं तरी चालतं, मन आणि बुद्धीने गप्प बसलं तरी चालतं. ते गप्प बसतील का? त्यांचं त्यांचं चालूच असतंय. आपण जागा झाल्यानंतर डोळे पाहत राहतात, कान ऐकत राहतात, त्यांचं चालू आहे. आपण मनात जरी जाऊन बसलो, जागृत अवस्थेमध्ये मनात जरी जाऊन बसलो तरी डोळे पाहायचे बंद करतात का? नाही, ते बंद करत नाही. त्यांचं चालूच असतंय. त्वक इंद्रिय त्याचं काम करतात, रसना इंद्रिय त्याचं काम करतंय. प्रत्येक जण आपापल्या कामात रममाण आहेत, गती आहे त्यांना त्यांच्या कामामध्ये. आपण कशाला त्यांच्यामध्ये रममाण राहावं? आपण आतमध्ये जाऊ, मनात जाऊन बसावं. आपण मनाचे तरी कारभारात का लुडबुड करावी? मनाला वाटतं हे करावं ते करावं, कर, तुला वाटेल ते कर, आपल्याला काय करणार? तू बघ, तुझा अहंकार बघून घे आणि तुझं स्थूल शरीर बघून घे. काय गोंधळ घाला तुम्ही दोघं मिळून घाला. कोणाला सांगावं? मनाला सांगावं. मनाला वाटतं जिलेबी खावी, आपण म्हणावं मनाला, तू बघ, तुझा अहंकार आहे तो बघ. तुम्ही दोघं बघा. तुम्हाला वाटलं तर पाच ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, स्थूल शरीर यांना सांगा, मला काय करायचंय ना. वाटलं रसना इंद्रियाला जिलेबी खावीच, म्हणजे मनाने रसना इंद्रियाला सांगावं, रसना इंद्रियाने आणि मनाने आणि बुद्धीने अहंकाराने 5 वायूंनी हे सगळ्यांनी मिळून ह्या शरीराला हलवावं आणि खावी जिलबी. मला काय करायचं? खाऊ देत नाही यांना. खाल्ली काय नाही खाल्ली का माझा काय प्रश्न आहे? पण माझा प्रश्न आहे असं मला वाटतं, हाच बंद आहे. म्हणून मी जिलबी खाईल का नाही खाईल? खाईल का नाही खाणार? जिलबी खाणार का नाही खाणार? कुठलं काय मला माहिती आहे? खाऊ शकतो नाही शकतो काय माहिती आपलं? खाणार का? काय संबंध आहे खाल्ली का नाही खाल्ली? हे सगळे मधले लोक सगळे करतात. मी आपला नुसता निवांत आहे, निवांतची राहील. कसं राहील? मी फक्त निवांत आहे. मी कसा आहे? तुका म्हणे निवांत राहील. मी निवांत आहे. हे सगळे कामाला लागलेत, मी फक्त राजा आहे. मी कोण आहे? मी फक्त यांना अधिष्ठान आहे. होईल ते होईल. ते त्यांचं कोणाचं संचेताचं असून तो कोणाचं, मला ते पण घेणं नाही, मला त्याच्याशी घेणं नाही. जेव्हा असा बोध तयार होईल, हे कधी तयार होईल? ही अवस्था कधी तयार होईल? जग आपल्याला काय म्हणतं याच्यावर पारमार्थिक स्थिती अवलंबून नसते, हे साधू संतांनी अनेक ठिकाणी सांगून ठेवलेलं आहे. त्याच्या दृष्टीने काय आहे? हा प्रपंच जो आहे तो जगाच्या दृष्टीने का आपल्या दृष्टीने? आपण या जगाच्या दृष्टीने का आपल्या दृष्टीने? हे लक्षात घेता आलं पाहिजे. आपल्याला आपली स्वतःची स्थिती स्वतः ठरवणे आहे. आपण काय आहोत? आपण कोण आहोत? अहम कोण आहे हे कोणाला ठरवायचंय? महाराज किंवा शास्त्र हे फक्त आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आपण ठरवायचंय काय करायचं. आपण ठरवायचं आपण नवरा राहायचं का महाराज व्हायचं, महाराज राहायचं का ब्रह्म व्हायचं, हे कोण ठरवायचं? आपण ठरवायचं. आपण ठरवणार आहोत आपण कोण. मार्गदर्शक दोघच आहेत. या दोघांशिवाय कोणाच्या नादी लागू नका. मार्गदर्शक दोघच आहेत, एक साधू संत आणि एक शास्त्र. म्हणून या दोघांच्या व्यतिरिक्त कोणाच्याही नादाला लागले वाटोळं झालं. वाटोळं करून घ्यायचं का नाही घ्यायचं हा आपल्या हातातला. अनंत जन्मांचं वाटोळं सांगतोय मी, या जन्माचं नाही. या जन्मात तुम्ही मस्त मजेत असाल कदाचित, खायला प्यायला सगळं असेल, पैसा अडका सगळं असेल, सगळं काही असेल तुमच्याकडे, सगळ्या सुखसुविधा सगळं असेल. मी या जन्माचं वाटोळं सांगत नाही. तुम्हाला अनंत जन्मांचं वाटोळं जर करून घ्यायचं नसेल तर फक्त दोघांच्या नादी लागा. काय करा? फक्त दोघांच्या, शास्त्र आणि त्यातल्या सद्गुरूच्या नादी लागणं ही अवघड गोष्ट असते. म्हणून शास्त्राच्या नादी लागा. योग्य शास्त्र योग्य सद्गुरू यांचा संग जर झाला तर तो नक्कीच या मी विषयीचा आपला जो चुकीचा समज आहे तो काढू शकेल. नामरूपात्मक जगताची उपेक्षा हा आपला उद्देश आहे. हे आपलं उद्दिष्ट नाहीये. हा आपला फक्त काय साधनेचा भाग आहे. हे आपलं उद्दिष्ट नाहीये. हा फक्त साधनेचा भाग आहे. ही जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याला सच्चिदानंद रूप असलेल्या भगवंतापर्यंत तत्पर होता येईल. आणि हा सगळा खेळ कुठे चालणार आहे? कुठे चालणार आहे?
हृदयात चालणार आहे. हृदयात म्हणजे जेव्हा आपण गाढ झोपतो, सुषुप्तीमध्ये जेव्हा आपण जातो, तेव्हा हा खेळ खेळता येत. हा खेळ आहे. कुठलाही खेळ खेळण्याची वेळ असते. काय असते? कुठलाही खेळ खेळण्याला एक वेळ असते. कधी खेळ खेळता येत, त्याचा टाइम पिरियड असतो. एवढ्या वेळेसाठी हा खेळ चालतो. तसा हा खेळ सुद्धा सुषुप्तीमध्ये खेळता येत नाही, स्वप्नातही खेळता येत नाही. मग कुठे खेळता येतो? फक्त जागृतीमध्ये खेळता येतो. गंमत आहे ना? खेळ आहे फक्त. कुठे खेळायचा आहे? फक्त जागृतीमध्ये. म्हणून तुम्ही झोपल्यानंतर हे होणार नाही. आता तसं झालं असतं तुम्ही काय मग झोपून राहिलो असतो. म्हणून स्वप्नात आणि सुषुप्तीत होत नाही, फक्त जागृतीत होतं. पण जागृतीत हा जर खेळ चालतो आणि जर हृदयात चालतो, तर ह्या दोन गोष्टी आपल्याकडे पाहिजे. जागृती पाहिजे आणि हृदय पाहिजे. म्हणून हृदय घ्या, हृदयामध्ये हा खेळ चालू देत. आणि खेळण्यासाठी कोण लागतंय? सवंगडी पाहिजेत. कोण पाहिजेत? सवंगडी पाहिजेत. आपल्यासोबत आपण आणि सवंगडी पाहिजेत. तर सवंगडी कोण असावेत हे आपण ठरवावं, जेणेकरून खेळ चांगला खेळता येईल हृदयातला. शरीराचा खेळ खेळणारे बरेच आहेत. काही लोक शरीराचा खेळ खेळतात. शरीरावर पण खेळ खेळता येतो, सूक्ष्म शरीरावर पण खेळ खेळता येतो, आणि ह्या शरीराच्या बाहेर सुद्धा खेळ खेळता येतो. आणि एक हृदयात पण खेळ खेळता येतो. जो हृदयातला खेळ आहे तो उत्कृष्ट आहे. ज्याला त्या खेळामध्ये रममाण व्हायचं असेल त्याने त्या प्रकारचेच सवंगडी शोधले पाहिजेत. तुम्हाला ज्या प्रकारचा खेळ खेळायचा त्या प्रकारचे सवंगडी शोधा. ज्या प्रकारचा खेळ खेळायचा त्या प्रकारचे सवंगडी शोधायला लागतात. विट्टी दांडू खेळायचं असेल तर विट्टी दांडी खेळणारे सवंगडी लागतात. क्रिकेट खेळायचं असेल तर क्रिकेट खेळणारी सवंगडी लागतात, नाही का? आणि चेस खेळायचं असेल तर चेस खेळणाऱ्या सवंगडी पाहिजे. तुम्हाला कुठला खेळ खेळायचा हा प्रश्न. हृदयातला खेळ खेळायचा असेल तर साधू संत पाहिजे. हृदयातला खेळ साधू संतांच्या सोबत खेळता येतो, बाकी कोणासोबत खेळता येत. म्हणून साधू संत शास्त्र यांच्या संगतीने आपल्याला सच्चिदानंद रूप असलेल्या भगवंतापर्यंत तत्पर होता येईल. म्हणून हा हृदयातला खेळ असल्यामुळे पुढच्या चरणामध्ये हृदय हा शब्द येणार आहे. हृदय येतो आणि त्या खेळामध्ये काय फल मिळतं हे पण पुढच्या चरणामध्ये सांगणार आहेत. काय होतं, काय मिळतं तिथे. कारण कुठल्याही खेळाला काय फल मिळतं हे कळलं पाहिजे ना. म्हणजे क्रिकेट खेळला तर काय होणार, शेवट काय होणार, त्याच्यात काय मिळतं. चेस खेळला तर त्याच्यात काय मिळतं. हे प्रत्येक खेळाचं काहीतरी फल असतं. तसं या खेळाला सुद्धा काहीतरी फळ पाहिजे, काहीतरी क्रिया पाहिजे, काहीतरी करावं लागलं पाहिजे. तर हृदयामध्ये काय करायचंय, हृदयामध्ये काय मिळणार, हृदयामधून काय होणार आहे, याचा सगळाच अभ्यास आपण पुढे दुसऱ्या चरणामध्ये करणार आहोत. पण त्यासाठी पहिल्यांदा नामरूपात्मक स्थूल सूक्ष्म प्रपंचाची उपेक्षा अशा प्रकारे जर करता आली तर भलं आहे, तसं चांगलं आहे. अन्यथा व्यावहारिक दृष्टीने ज्या प्रकारे आपण उपेक्षा करतो तशा प्रकारे जगताची उपेक्षा केली तर हे शक्य नाही. कारण उपेक्षा हा शब्द व्यावहारिक दृष्टीने जर वापरला, त्याप्रमाणे नामरूपात्मक जगताची उपेक्षा करायचं ठरवलं, शक्य नाही. नरकाची उपेक्षा केली तर स्वर्गाला जाल, स्वर्गाची उपेक्षा केली तर मृत्यूलोकाला याल, मृत्यूलोकाची उपेक्षा केली तर नरकाला जाल, नरकाची उपेक्षा केली तर स्वर्गाला जाल. कारण त्या ह्याची उपेक्षा करायला दुसरीकडे आपल्याला पदार्पण होणार आहे ना. पण फिरत राहावं लागलं. म्हणून तशा प्रकारची उपेक्षा आपल्याला अपेक्षित नाही. आपल्याला उपेक्षा ही आपण ज्याप्रमाणे आता विचार केला त्या प्रकारची अपेक्षित आहे, असं आपल्याला साधता यावं. म्हणजे अशी उपेक्षा आपल्याला या त्रिलोकाची करता यावी आणि त्यातूनच आपल्याला पुढे सच्चिदानंद रूप असलेल्या भगवंतामध्ये तत्पर होता यावं. यासाठी तो परम दयाळू सच्चिदानंद रूप असलेला भगवंत आपणा सर्वांवरच कृपा करोत अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्याच्या कृपेने निर्माण झालेले चिंतन त्याच्या चरणी अर्पण करून इथेच पूर्ण विराम देतो. सुखिया जा